श्री स्वामी समर्थ कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्याच्या दिवशी 12 नोव्हेंबर म्हणजेच कालभैरव जयंती। मग आता कालभैरव जयंतीनिमित्त आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। तर सगळ्यांनी नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ऐका काय काय सेवा सांगितल्या त्या। आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच सेवा तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा, उद्याच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर काळभैरव जयंती। आता बघा, काळभैरव जयंतीनिमित्त तुम्ही कोणत्या सेवा करू शकतात किंवा तुम्ही त्यानिमित्त कोणता नैवेद्य काळभैरवांना तुम्ही दाखवू शकतात। तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला उद्याच्या दिवशी काळभैरवांसाठी बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत हा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे। जर शेंगदाण्याची चटणी करता आली तर तीही चालते। तर बघा, हा नैवेद्य घेऊन तुम्हाला तुमच्या इथं जर काळभैरवाचं मंदिर जर असेल तर तिथं हा तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचा आहे। मग आता बघा, नैवेद्यामध्ये मी सांगितलंच आहे, बाजऱ्याची भाकर, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, एक लिंबाची फोड आणि कांदा, हे हा नैवेद्य तुम्हाला काळभैरवाच्या मंदिरात न्यायचा आहे। त्याच सोबत तुम्हाला एक नारळ आणि खडी साखर सुद्धा न्यायची आहे। आता बघा, ही सेवा का केली जाते तर बघा, वर्षातून एकदाच काळभैरव जयंती ही येत असते आणि त्याच निमित्त आपण काळभैरवांना, आता बघा, काळभैरवांना जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी, म्हणजे आता बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये चिडचिड करणारी मुलं असतात, हट्टी मुलं असतात, तापट मुलं असतात। तर बघा, काही घरांमध्ये काही गोष्टी म्हणजे परिवारातला एकोपा नसतो, काही गोष्टींचा म्हणजे हे केलेला जातो की बाबा अक्षरशः आई वडील सुद्धा त्या मुलांना वैतागून जातात, म्हणजे नको त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतात, नको त्या ठिकाणी मुलं त्यांचा म्हणजे अति कोणत्याही गोष्टीचा अपव्यय करून टाकतात। तर अशाच मुलांना सुद्धा ह्या सेवेमुळे खूप सारा फरक पडतो। तर ती सेवा काय तर ते पण आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपण नैवेद्याबद्दल बोलतोय, तर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे, खडी साखर घेऊन जायची आहे, नारळ घेऊन जायचं आहे आणि तिथं काळभैरवांना तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जे काही म्हणजे हट्टी तापट मुलं, जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्यामध्ये मतभेद असतील, सगळ्याच म्हणजे तुमच्या घरातील सगळ्या मंडळींचे एकोपा नसेल तर त्यासाठीही तुम्ही त्यांना विनंती करू शकतात। त्याचबरोबर काळभैरव जयंतीनिमित्त तुम्ही कोणती सेवा करू शकता तर बघा, काळभैरव जयंती पासून म्हणजे 12 नोव्हेंबर पासून ते पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही कालभैरवाष्टकाची सेवा तुम्ही करू शकतात। बघा, दररोज जर आपण एक वेळा कालभैरवाष्टक जर आपण रोज नित्यनियमाने जर ऐकलं तर आपल्या घरातले बरेच प्रश्न हे आपोआप सुटायला म्हणजे आपोआप सुटतात आणि ते मार्गीही लागतात। मग बघा, काही चोरी झाली असेल, काही तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची अडचणच असते, कोणतंही काम होता म्हणजे अपूर्णच राहून जाते, तर अशाही गोष्टींसाठी ही सेवा केली जाते। मग आता बघा, रोज जर तुम्ही काळभैरवाष्टक म्हटलं, आता काही जण रोज 1 वेळा म्हणतात, काही 3 वेळा म्हणतात, काही 7 वेळा म्हणतात, तर काही त्याची आवर्तनं जशी पाहिजे तशी त्यांना ते करून घेतात। याच्याने हाच एक बदल होतो की तुमच्या घरामध्ये सतत कायम पॉझिटिव्हिटी राहते आणि नकारात्मकता जी असते ती निघून जाते। मग आता तुम्ही जर सेवा करत असाल कालभैरवाष्टकाची रोज तुमच्या घरामध्ये देवाऱ्यासमोर बसून, तर तुम्ही कापूर लावून ही सेवा करू शकता। जोपर्यंत तुम्ही कालभैरवाष्टक म्हणणार आहात तोपर्यंत तुम्ही कापूर जाळायचा आहे आणि ही सेवा तुम्ही पूर्ण करायची। तुमच्या घरात जर जास्तच निगेटिव्हिटी असेल तर तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, म्हणजेच जसं पूर्व, पश्चिम आणि उत्तर, दक्षिण ह्या चारही दिशांना बसून एका वाटीमध्ये कापूर जाळून त्यामध्ये एक एक वळी टाकताना तुम्ही कालभैरवाष्टक एक वेळा अशी आवर्तनं घ्यायची आहेत। मग तुमच्या घरातले जे 4 कोपरे असतील तर त्या 4ही कोपऱ्यांना बसून तुम्ही कालभैरवाष्टकाची सेवा करू शकतात आणि नक्कीच याचे अनुभव तुम्ही एका 10 किंवा 11 दिवसातच तुम्हाला जाणवायला लागतील। तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असतील ती कायमची निघून जाईल। मग आता बघा,
मग आता बरेच जण म्हणतील की ताई आमच्या इथं मंदिर नाही आहे काळभैरवाचं, तर बघा जर मंदिर नसेल तर तुम्ही हा नैवेद्य घरात देवासमोरही बसून दाखवू शकतात आणि तुम्ही कालभैरवाष्टकाचे आवर्तनं घेऊ शकतात आणि तो जो नैवेद्य असेल तो नैवेद्य तुम्ही एखाद्या श्वानाला म्हणजेच आपल्या काळ्या कुत्र्याला तुम्ही तो देऊ शकतात। मग अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे। आणि जर हेही नसेल तुमच्याच्याने होत तर साधं शंकराच्या मंदिरात जा, कारण शंकराचाच अवतार म्हणजेच कालभैरव आहे। तर कालभैरवाचं मंदिर नसेल तर घरात जी सांगितली ती सेवा करा। ते जर होत नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊ शकता। तिथं तुम्ही नारळ घेऊन जा, खडीसाखर घेऊन जा, तो जो भाकरीचा नैवेद्य केलेला आहे तयार तो नैवेद्य घेऊन जा, तो नैवेद्य तिथं त्यांना अर्पण करा आणि विनंती करा। कोण काय करताय ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपलं काय कसं आपण आपल्या भगवंतापर्यंत पोहोचवतोय, आपली भावना, आपली सेवा, तर ते त्यांना विनंती करून सांगायचं आहे की आजपासून ते पूर्ण वर्षभरापर्यंत मी तुमचं कालभैरवाष्टकाची इतके आवर्तनं मी घेणार आहे आणि कशासाठी घेणार आहे ते सुद्धा तिथं नमूद अवश्य करा। तर अशा प्रकारे तुम्हाला विनंती करायची, कोणाशीही जाताना येताना बोलू नका, तुमचं कार्य करा आणि डायरेक्टली घरी या। मग आता बघा, रोज जर तुम्ही कालभैरवाष्टकाची जर आवर्तने घेतली तर तुमच्या घरामध्ये खूप सारे बदल हे जाणवू लागतात, हे तुम्हाला नक्कीच त्याची स्पंदनं जाणवू लागते। मग आता बघा, दर महिन्यामध्ये अमावस्या येत असते, मग अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही कालभैरवाष्टकांचा जर न चुकता खडीसाखर आणि नारळाने जर त्यांचा आपण म्हणतो ना एक प्रकारे मान सन्मान जर केला तर तुमच्या घरापर्यंत येणारे जी वादळ आहे, तुमच्या घरापर्यंत येणारे जे वाद आहे ते आपोआपच बाहेर सुटतील, ते तुमच्या घरापर्यंत येणार नाही। तर न चुकता जर होत असेल, शक्य असेल तर दर महिन्याची जी अमावस्या येते त्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही न चुकता काळभैरवाची सेवा म्हणजेच काय तर त्यांना मान सन्मान खडीसाखर ही न्यायची आहे आणि त्यांना विनंती करायची प्रत्येक वेळेला। बघा, जे स्वामी समर्थ सेवेकरी असतील, जे दत्त सेवेकरी असतील त्यांच्या घरामध्ये ही सेवा आवर्जून होते, पण ज्यांना आज हे नव्याने माहिती पडत आहे त्यांनी अवश्य ही सेवा करत राहा, दर महिन्याला करा आणि बघा वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो आहे तो अवश्य तुम्ही अनुभवा। कारण ह्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये तर म्हणजे एक प्रकारे ऊर्जा तर निर्माण होतेच होते आणि आपलंही मनोबल वाढते प्रत्येक गोष्टीचं। कारण अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्या म्हणजे होण्यातच असतात पण त्या होत नाहीत, त्यांना दुसरे कोणते ना कोणते मार्ग फुटत असतात। मग अशा गोष्टींसाठी मात करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। मग आता बघा, तुमचं जर तुमच्या घरामधली मुलं, आता मी मगाशीही बोलले की तुमच्या घरातली मुलं जर अतिशय म्हणजे की अशा प्रकारे की आईवडिलांना नको नको करून सोडतात, ते अजिबात आईवडिलांचं ऐकत नाही, अनाठाई ते पैशांचा खर्च करतात, त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा हा खर्च करू नको, ह्या गेमच्या नांदी तू लागू नको, हे तू करू नको। आता बघा, काही मुलं असेही असतात की ते अक्षरशः आईवडिलांना मारतात, म्हणजे जी गोष्ट पाहिजे ते पाहिजेच असते, हट्टीपणा एवढा करतात की म्हणजे त्या गोष्टीचा म्हणजे कोणतंही लिमिट नसतं। मग अशाही मुलांसाठी तुम्ही ही सेवा आवर्जून त्यांच्या नावाने तुम्ही करू शकतात की काळभैरवांना विनंती करू शकतात की, आणि शक्यतो जर मोठे मुलं असतील तर शक्यतो 11 आवर्तनं त्यांची पहिल्या वेळा काळभैरवाच्या मंदिरात जाऊनच करा आणि बाकीची जी रोजची आवर्तने असतील बाकीची जी आवर्तने असतील ते तुम्ही घरी बसूनही त्यांच्याकडून करून घेतली तरीही चालतील। बघा, तुमच्या घरामध्ये बऱ्याचपैकी याचा त्या मुलांमध्ये फरक पडलेला दिसेल। जर तुमची मुलं करत नसतील तर हे शेवटी आईवडिलांनाही करावं लागतं। मग असं फक्त मुलांच्याच बाबतीत असतं असं नाही, तर काही घरांमध्ये काही स्त्रिया ऐकत नाही, काही पुरुष ऐकत नाही, अगदी खूपच हट्टीपणा करतात, काही गोष्टी म्हणजे हे पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं त्यांना। तर अशा लोकांनाही तुम्ही जर ह्या सेवा त्यांच्या नावाने जर केली कालभैरवाष्टकाची तर ती खूप चांगल्या प्रकारे म्हणजे फलदायी ठरते। मग आता बघा, जर तुम्ही कधीतरी दिंडोरीला गेले असाल तर दिंडोरीला भैरवचंडी सेवा केली जाते। मग ही भैरवचंडी सेवा जी असते खूप म्हणजे खूप फलदायी मानली जाते आणि त्याचबरोबर ती सेवा करताना जे अद्भुत अनुभव असतात ते खरंच खूप विलक्षण आहेत। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने 2 वेळा ती सेवा करण्याचा योग माझ्याही वाट्याला आलेला आहे आणि तसंच केंद्रातून सांगितल्याप्रमाणे माझेही प्रश्न 2 श्री स्वामी समर्थ।
तर बघा 2020 मध्ये माझ्याही बाबतीमध्ये खूप खडतर प्रश्न होते, तर त्या प्रश्नांसाठी मला संपुट लावून काळभैरवाष्टकाची सेवा दिली गेली होती. म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये ज्या वेळेला आपण देवी वाच, ऋषी वाच हे आपण ज्या वेळेला म्हणत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं असतं. तर हीच भैरवचंडी सेवा प्रत्येकाला जे सेवेकरी केंद्रात जाणारे आहेत त्यांना माहितीच आहेत. तर ही सेवा खूप म्हणजे एवढी प्रचंड प्रभावशाली सेवा आहेत की याबद्दल जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मी पुढचा व्हिडिओ याविषयी बनवण्याचा प्रयत्न करेन. पण बघा उद्याची आहे 12 नोव्हेंबर, तर नक्कीच आवर्जून काळभैरवाची सेवा करायला विसरू नका आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तिथे त्यांना सांगून त्याचं निवारण नक्कीच करा. म्हणजेच काय तर रोज कालभैरवाष्टकाची आवर्तने घेऊन तुम्ही तुमच्या घरातले प्रश्न हे नक्कीच सोडवू शकतात, यामध्ये तीळमात्रही शंका नाही. कारण काळभैरव म्हटले म्हणजे काळावरही मात करणारे आहेत आणि असं काही नाही आहे की त्यांना उग्र अवतार म्हटलेला आहे म्हणून ते खूप काही उग्रच आहेत असं नाही. जो कोणी त्यांची मनोभावे सेवा करतो त्याला ते अवश्य म्हणजे म्हणतात ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा, अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही रंक असाल आणि अगदी मनोभावे जर तुम्ही त्यांना शरण गेले तर ते एक दिवशी नक्कीच तुम्हाला राजा बनवल्याशिवाय सोडणार नाहीत. पण त्या अगोदर तुमच्या प्रारब्धाची जे कर्म आहेत, जे भोग आहेत ते तुम्हाला संपवावे लागतील, तेही सेवा करून नामस्मरण घेऊन. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते, आजचाही विषय इथंच संपवते. केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.